व्हिडिओ करण्याची इच्छा नव्हती, परंतु म्हटलं आपल्या भावासाठी एक व्हिडिओ झालाच पाहिजे। प्रणित मोरे हा एविक्ट झाला अशी सगळीकडे न्यूज होते, म्हणजे ट्विटर हँडल्स इंस्टावरती ही न्यूज स्प्रेड होते। नाही खरं काय न्यूज आहे, एक्झॅक्ट 100% काय न्यूज आहे, कारण जे दरवेळी खरी न्यूज, जे दरवेळी कन्फर्म न्यूज होतात अशीच लोक त्याच्या एविक्शनची न्यूज ही कन्फर्म करतात, परंतु हे कन्फर्म नाही आहे की तो बाहेर येणार आहे की सिक्रेट रूममध्ये। बरेचसे जे खात्रीपूर्वक सांगणारे हँडल्स आहेत, बरेचसे जे जेन्युइन न्यूज देणारे हँडल्स आहेत तेच सांगतात की न्यूज कन्फर्म आहे, प्रणित मोरे याला घरातून एविक्ट केलं गेलं आहे, परंतु त्याचं पुढं काय केलं गेलं हे अजून माहिती नाही। त्याला सिक्रेट रूममध्ये पाठवलं आहे का तो घरी येणार आहे हे कन्फर्म नाही आहे, पण एविक्शन झालं हे कन्फर्म आहे असं सांगण्यात येतं आहे। त्याच्यामागचं कारण पण बोलण्यात येतं की त्याला हेल्थ इश्यू आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे, त्या हेल्थ प्रॉब्लेममुळे कदाचित त्याला बाहेरसाठी सजेस्ट केलेलं गेलं आहे। त्याला तर बाहेरच जा म्हणत होते, परंतु त्यांनी कुठेतरी म्हटलं की नाही मी एवढ्या इथपर्यंत आलो आहे तर मला पुढं अजून खेळायला आवडेल, त्यामुळे त्याला सिक्रेट रूममध्ये पाठवण्यात आलेला आहे। हेल्थ इश्यू म्हणजे असा केवढा मोठा हेल्थ इश्यू झाला आहे, आम्हालापेक्षा मोठा हेल्थ इश्यू झाला आहे। रात्री 10-10 मिनटं 15-15 मिनटं श्वास बंद पडतो, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे लावावा लागतो आहे, असं काय मोठा केवढा मोठा हेल्थ इश्यू झाला आहे नक्की। हेल्थ इश्यूच्या नावाखाली एक तगडा कंटेस्टंट, एक तगडा प्लेअर बाहेर काढण्याचं हे षडयंत्र तर म्हणावं नाही ना। काय चाललं ह्या मेकर्सच्या मनामध्ये, ह्या बिग बॉसच्या मनामध्ये? मागच्या आठवड्यामध्ये डबल एविक्शन केलं, 4च लोक नॉमिनेटेड होते आणि त्या 4 मधले तुम्ही 2 लोकांना घराबाहेर काढलं, आणि ह्या आठवड्यामध्ये 9 लोक नॉमिनेटेड आहेत, 9 मधले तुम्ही एकाला बाहेर काढताय, तोही हेल्थ इश्यूच्या नावाखाली बाहेर काढताय, त्यात पण तो सिक्रेट रूममध्ये असणार आहे का काय ते अजून कन्फर्मेशन नाही, एपिसोड आल्यानंतर कळेल, पण शक्यता सिक्रेट रूमचीच आहे। कारण आपण जर बघितलं तर घरामध्ये कुनिका, नीलम, शहबाज, तानिया यांच्या अगोदर तर प्रणित मोरे घराबाहेर पडणं हे 100% इम्पॉसिबलच आहे। त्यानंतर बाकीची नावं आपण बघितलं तर फराना, मृदुल, अमाल, अश्नूर, बजाज, मालती, जिके आणि नंतर मग प्रणित असे 12 लोक घरामध्ये आहेत। त्याच्यामध्ये बजाज, अश्नूर आणि मृदुल तर नॉमिनेट नव्हताच। प्रणित मोरे आणि जिके हे दोघेही टॉपला होते। 60 to 70% वोटिंग लीड करून चालणाऱ्या कंटेस्टंटला तुम्ही घराबाहेर कसं काय कराल? त्या घरातल्या लोकांना तरी विश्वास बसेल का? की मागच्या आठवड्यामध्ये या कंटेस्टंटसमोर बशीर अली घराबाहेर पडतो, तो कंटेस्टंट ह्या 9 जणांमध्ये बाहेर जातो। इम्पॉसिबल अशी गोष्ट तुम्ही दाखवताय, इम्पॉसिबल अशी गोष्ट दाखवताय, प्रेक्षकांनी घरातल्या कंटेस्टंटला यावर विश्वास ठेवायला मजबूर करताय की बिग बॉस बायस आहे, बिग बॉस स्क्रिप्टेड आहे, बिग बॉस हा त्याच्या मनाने गोष्टी चालवतो। बसला प्रेक्षकांचं काही पडलेलं नाही आहे, प्रेक्षकांची वोटिंग म्हणजे बिग बॉससाठी चिल्लर आहे, चिल्लरला वोटिंग करतायत। अरे आम्ही काही वेळे एक असून 99 वोट करायला प्रत्येक कंटेस्टंटला, आवडत्या कंटेस्टंटला? अरे काय फालतूपणा चालवला आहे मेकर्सनी। व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की पाहिजे, व्हिडिओ हा पुढे नक्कीच पोचला पाहिजे आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत, सगळ्या आपल्या मराठी बांधवांपर्यंत, प्रणितच्या सगळ्या फॅन्स लोकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे। एविक्शन नाही झालेलं आहे, सिक्रेट रूममध्ये आहे, पण त्याचंही कन्फर्मेशन आपल्याला येणं बाकी आहे। मे बी उद्या आपल्याला कळेल काय आहे एक्झॅक्ट, परंतु प्रणित मोरेलाच बाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवला आणि बाकीच्यांना वाचवला, तर कोणत्या रिझनवरती त्यांनी वाचवला? मग तुम्ही शो काय एक्सटेंड करणार आहात का? 7 डिसेंबरला जर शोचा फिनाले असेल तर कसं काय पॉसिबल आहे? घरामध्ये ऑलरेडी 12 लोक आहेत, तुम्ही काय एकाच आठवड्यात 4 लोकांना बाहेर काढणार आहात का? ह्याच्यामुळे जो चांगला प्लेअर आहे, जो डिझर्व करणारा प्लेअर आहे त्याला प्रॉब्लेम होतो, तो नॉमिनेशनमध्ये नेमका असेल तर तो बाहेर जाण्याची शक्यता वाढते। तर हे भयंकर अनफेअर गोष्टी बिग बॉसकडून केल्या जात आहेत, अनएक्सपेक्टेड अशा गोष्टी केल्या जातात। कुठेतरी प्रणित मोरे हा एवढा लीड करतो की प्रत्येक नॉमिनेशनमध्ये गेले 8 नॉमिनेशनमध्ये टॉपला आहे मुलगा, आणि कुठेतरी बिग बॉसला त्याला स्वतःला हवे असलेल्या कंटेस्टंटला इथे पुढे आणता येणार नाही, टॉप 5 मध्ये आणता येणार नाही, टॉप 3 मध्ये आणता येणार नाही। अमाल मलिक, जिके, बजाज सारखे कंटेस्टंट त्याला पुढे आणता येणार नाही, म्हणून हेल्थच्या नावाखाली प्रणित मोरेवरती अन्याय होतोय का? कमेंट करून तुमचं मत मांडा। प्रणित मोरेला सपोर्ट करत असाल तर कमेंट करा, तुमचं सपोर्ट दर्शवा, आवाज नक्की पुढपर्यंत पोहोचतो। फक्त व्हिडिओला लाईक, तुमची कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आपला मराठी मुलगा इथपर्यंत पोहोचलेला आहे, इनमीन 1 महिना राहिलेला आहे शो संपायला। सपोर्ट आत्ता कमी होऊन देऊ नका, आत्ता खरी गरज आहे सपोर्टची, सपोर्ट असाच राहू द्या। व्हिडिओला लाईक, शेअर आणि 1 कमेंट नक्की करा। धन्यवाद।